राज्यामधील मराठी शाळांवर येत असलेल्या बंदीच्या आणि पाडकामाच्या वाढत्या घटनांना गांभीर्यतेनं घेत मराठा अभ्यासक्रम केंद्र यांच्या वतीनं ठरवून बंद पाडलेल्या आणि पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांची परिषद दादर येथे आयोजित करण्यात आली। ही परिषद आज 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत शिवाजी मंदिर दादर येथे राजश्री शाहू सभागृहाच्या 3ऱ्या मजल्यावरती पार पडली। गेल्या काही वर्षांपासून मुंबई उपनगरासह राज्यामधील विविध भागात मराठी माध्यमांच्या शाळा कमी होत चालल्यात। विद्यार्थी संख्या, पायाभूत सुविधांचा अभाव किंवा अनुत्पादकता या कारणांवरती बंद करण्याच्या घटनाही घडत आहेत। मात्र स्थानिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी व पालकांचा आरोप आहे की बंदी नैसर्गिक नसून व्यवस्थेमधून जाणून बुजून करण्यात येत आहे। त्यामुळे मराठी माध्यमांचं अस्तित्व धोक्यात येत आहे। मराठी अभ्यास केंद्रानं या मुद्द्यावरती व्यापक चर्चा आणि पडताळणी करण्यासाठी परिषद आयोजित केल्याचं आयोजकांनी सांगितले। परिषदेत सादर करण्यासाठी आणि पुढील अहवाल तयार करण्यासाठी ठरवून बंद केलेल्या किंवा बंदीच्या उंबरठ्यावर असलेल्या मराठी शाळांची अचूक माहिती गोळा करण्याचं अभियान राबवलं जात आहे। या संदर्भामधील माहिती कोणाकडेही असल्यास सुशील शेजूळ मोबाईल क्रमांक 9604 52 36 66 व अण्णासाहेब चौरे मोबाईल क्रमांक 98 600 994 यांच्याकडे तात्काळ कळवावं असं आवाहन आयोजकांनी केले। मराठीकरण, महाराष्ट्र धर्म आणि स्थानिक भाषिकांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांनी या परिषदेचं स्वागत केले। मराठी शाळा टिकवण्याचा लढा हा केवळ शिक्षणाचा नाही तर सांस्कृतिक, भाषिक आणि ओळख जपण्याचा व्यापक संघर्ष आहे असा सूर शैक्षणिक क्षेत्रामधूनही व्यक्त होत आहे। परिषदेमधून निघणारे निष्कर्ष आणि अहवाल शासनापर्यंत पोहोचून या निर्णय प्रक्रियेला थांबवण्याचा प्रयत्न होणार आहे। राज्यामधील मराठी शाळांचं भविष्य ठरवणाऱ्या या महत्त्वाच्या उपक्रमाकडे शिक्षण क्षेत्राचे कुटुंबीय, पालक आणि अभ्यासकांचंही मोठं लक्ष लागलं आहे।